बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगा करू ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीकरान श्री गुरूंचे हे नमस्कार आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभी होते त्या लोका काळ मृदंग स्मृती देखा त्या माझे नमन दंडवत देवादी देवा यावरी न करावा अवहेरू गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी आपल्या या मोरवड गावी श्रीमद भागवत अनुष्ठानाची सांगता काल्याच्या कीर्तनाद्वारे संपन्न होत आहे। संपूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या श्रद्धेनं दानसूर 8-10 जण जाते त्यांच्या दानसूरपणाच्या वृत्तीमुळे अन्नदान करणारे अन्नदाते आणि यात सहभागी असणारे स्त्री पुरुष माता मावल्या सर्वांच्या सहकार्याने परमात्म्याचं भक्ती अनुष्ठान आपल्या या मोरवड गावी पवित्र श्रावण महिन्यामध्ये संपन्न होत आहे आणि संपन्न होत असताना कथेची पूर्तता कशात असते, कथेचं पुण्य फळ काय असतं तर एखाद्या साधू महात्म्याचं दर्शन हे कथेचं पुण्य फळ आहे। रात्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज या ठिकाणी आले, त्यांचं दर्शन सर्वांना झालं। ते आपल्या कथेचं फळ आहे आणि त्याचबरोबर स्प्रिंकलर लावावेत काही की अशा विचारात माणसं होती की पाऊस म्हणजे पैशाचा पाऊस आहे। आता शेंगा आकड्याच्या टायमाला टाकलेला यज्ञात होती पर्जन्य, यज्ञ सफल झाला म्हणजे पाऊस येतो। मग उन्हाळा असो पावसात उन्हाळ्यात सुद्धा बरं का आपल्या पावनधाम संस्थांच्या मूर्तीची स्थापना होती मार्च महिन्यामध्ये आणि त्या दिवशी मार्च महिन्यात अख्ख्या दिवसभर पाऊस होता, पुन्हा उघडला, पुन्हा 8 दिवस आला नाही। यज्ञ हा पर्जन्य यज्ञात होतच, श्रद्धेनं केल्यानंतर पर्जन्यवृष्टी झाली। आज मी ते काही सोडायच्या आकारात नाही, आपल्याला कामापुरतं टाकले रात्री, तसं काही आता अडचण नाही। सर्व मंडळी यामध्ये सहभागी होत अतिशय आनंदाने हा उत्सव संपन्न होत आहे। महोत्सव हा परमार्थाचा व्हावा आणि परमार्थाचा महोत्सव साजरा झाल्यानंतर आपल्या जीवनाचा उत्सव व्हावा
त्या दोन गोष्टी आहेत. आपला उत्सव करायचा असेल तर परमार्थाचा महोत्सव करा, आणि तो महोत्सव ग्रामस्थ सर्व सहभागी होत, उपस्थित सर्व गावातील भजनी मंडळांचे भाऊसाहेब काका, नाना हे उभाच आहे 7 दिवस. कसं असतं, एक बाजू पक्की लावून धरावी लागते, कुणीकडे कमी जास्त होईना, उभाच एक बाजू सोडित नाही. आलं वाटायला म्हणायचं, पण माग बाजू पडू द्यायची नाही. हा, माग बाजू पडू देणारी माणसं झाले की मग तिला अवघड होत आहे. ती बाजू सांभाळणारी माणसं लागतात ना. टाळकरीच आहे ते सगळे उभा. इकडं प्रबोध महाराज आहे, आपल्या गावातील ऋषिकेश महाराज, त्याचबरोबर ग्रामस्थांना वेळोवेळी हाक मारल्याबरोबर मृदंगाचे 7 संगत कंडक्टरचे आमचे राहुल भैया येतात. त्यांचं काय नाव आहे? सुधीर ना. हा, शिंदे, सुजित. हा, सुजित महाराज शिंदे ते ऋषिकेश महाराजांच्या आग्रहामुळे ठिकाणी आहेत. पुन्हा 7 दिवस मृदंगाचे 7 गाथा पारायण कीर्तनाला दुसरे ऋषिकेश महाराज जाधव गांजीकर माझ्याबरोबर भागवताला 7 संगत करत करत मग कीर्तनाला बी बोलवलं की उपस्थिती दाखवून दिलेली आमचे माऊली महाराज पवार. माझ्याबरोबर आले ऋषिकेश आपलं हर्षद महाराज दसवडकर, त्यांचं महाराजांचं काय नाव आहे गायनाचार्य, हा बांडे महाराज, हा सोगाव हार्मोनियम वादक. नाना आले आज भाऊच्या 100 फोन नंतर. पुन्हा ही सगळीच मंडळी उपस्थित सर्व भजनी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्वच मंडळींनी सहभाग घेत हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. वारकरी संप्रदायामध्ये कार्यक्रमाची सांगता करत असताना ते सांगता काल्याच्या कीर्तना करावी लागते असा नियम आहे. का? काला झाल्याशिवाय साधना संपत नाही. साधनेची समाप्ती ही काल्यानंच होते, काल्याशिवाय होत नाही. का होत नाही? काय कारण? त्याचं कारण असं आहे, काला म्हणजे काय? 2 पदार्थाचं अभेद रूपाचं केलेलं मिश्रण म्हणजे काला. तसं जीवतत्व आणि ब्रह्मतत्व या दोघांची झालेली एकता म्हणजे काला. जीव आणि ब्रह्म अनंत जन्माच्या जन्म भरकणारा हा जीव या योनीतून त्या योनीमध्ये भूचर जलचर खेचर योनी फिरत असताना 84 लक्ष योनी तो फिरतोय. मात्र तो फिरणारा जीव ज्या वेळा ब्रह्माशी ऐक्य करतो त्यावेळा तिथं जीव होतं, त्याचं नाव काल आहे. आणि तो काला झाल्याशिवाय साधना संपतच नाही. परमार्थ करायचा कुठपर्यंत करायचा, ज्ञानेश्वरीचे पारायण कुठपर्यंत करायचे, गाथा कुठपर्यंत वाचायचा, कीर्तन कुठपर्यंत ऐकायचे, पंढरपूरच्या वाऱ्या कुठपर्यंत करायच्या, त्याचं उत्तरच आहे काल्यापर्यंत. काला झाला की सप्ताह संपला. आणि पुन्हा जर महाराज आला तर मग का आला, का आला असं महाराज विचार. कस काय आलात महाराज? आता आज कोणी विचारणार नाही, सगळ्याला माहिती काल्याला चालेल. काला झाला की संपलं. काला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साधना अपेक्षित आहे. काला झाला की साधना संपते. आणि मग साधनेची अंतिम स्थिती म्हणजे काल आहे. आणि म्हणून त्या काल्याशिवाय समाप्ती कार्यक्रमाची होत नाही. जीव हा अपूर्ण असतो, तो पूर्ण रूपाला पावतो तिथं जे घडतं त्याचं नाव काल आहे. आणि ती पूर्ण रूपाची अनुभूती प्राप्त करून आपल्याला घ्यायची आहे याची आठवण राहावी म्हणून हा काल आहे. प्रत्येक वेळेस काल्याचं कीर्तन करायचं, प्रत्येक वेळेस काल्याचं कीर्तनाशिवाय सांगता होत नाही. सारखंच काला कशाला करायचा असं वाटतं माणसाला. त्याचं कारण आहे, आपल्याला काला करायचा हे लक्षात राहण्याकरता सारखं काला करायचा. पुन्हा पुन्हा का एकदा सांगितले लक्षात राहत नाही म्हणून. एकदा सांगितलेलं लक्षात राहत नाही म्हणून पुन्हा पुन्हा काल्याचं कीर्तन करून सांगायचं, तू इथं कशा करता आलास? काल्या करता आला. बरोबर नाही का? काल्यासाठी आला हे लक्षात राहिलं पाहिजे. आपण कालवा करायला आलेलो नाही, काला करण्याकरता. आणि तो काला परमात्म्याशी ऐक्य निर्माण झाला होतो. आणि म्हणून
हा काला आपल्याला करावा लागतो. एक दुसरा अर्थ असा आहे, काला म्हणजे प्रसाद. परमात्म्याच्या कृपेचा प्रसाद प्राप्त होतो, त्या प्रसादालाच काल्याचा प्रसाद म्हणतात. अनंत जन्म त्या गोपाळाने केलेले साधना, त्या गोपाळाच्या साधनेनं प्राप्त झालेलं सगुण ब्रह्मरूप आणि प्राप्त सगुण रूपातून प्राप्त झालेला प्रसाद म्हणजे काल आहे. परमात्मा प्रसाद देतो, परमात्म्याच्या प्रसादानंच आपल्या दुःखाची निवृत्ती होते. प्रसादे सर्व दुःखांना, प्रसादाशिवाय दुःखाची निवृत्ती होत नाही. मात्र तो प्रसाद प्राप्त करण्याकरता हे आणखी एक मुद्दा आहे का, भगवान परमात्मा प्रसाद देण्याकरता तयार आहे, पण प्रसाद घेण्याचा अधिकार सगळ्याचा नाही. आहे प्रसादाची वाट, धुवून घ्यावं का धुवून द्यावं, ताट धुवून प्रसादाची वाट बघायची का दुसरे कोण ताट धुवून घ्यायचं. आपलं आपलं ताट आपलं धुवून स्वच्छ बसायचं. दुसऱ्या कोण ताट धुवून घ्यायची सवय लागलेली माणसं लगेच म्हणतात द्यावे धुवून, म्हणतात कोण द्यावे. जुन्या काळामध्ये पंक्ती बसल्यानंतर ते पत्रवळ्या नव्हत्या, प्लास्टिकची पत्रवळ्या काही नव्हतं तेव्हा, की लय शिकलेल्या माणसाने आणले आम्हाला कॅन्सर करून देण्यासाठी. ते डॉक्टर सगळे लोक हुशार आहेत, माणसं जास्तीत जास्त कशी कॅन्सरग्रस्त होतील ह्याच्याकरता प्लास्टिक आणलंय. प्लास्टिक मध्ये टाकलं, गरम गरम टाकल्याबरोबर त्याचे अंश त्याच्यामध्ये उतरतात आणि यांना कॅन्सर होतो. हे मी सांगत नाही, तुम्ही कोण्या वैज्ञानिकाला विचारा. जुनी माणसं आपल्या घरचं ताट घेऊन यायची, आपल्या हात स्वच्छ ताट असायचं, ते ताट स्वच्छ घेऊन यायचं, समोर घेऊन बसायचं, प्रसादाची वाट पाहायची, प्रसादाचं आव्हान करायचं. प्रसादाला आपली वाट बघू द्यायची नाही, प्रसादाचं आव्हान करायचं. अन्नपूर्णे सदा पुण्य शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीं च पार्वती. अन्नाची प्रार्थना करायची आणि मग ते प्रसाद प्राप्त व्हायचा. मात्र ताट ते स्वच्छ शुद्ध असायचं आणि मग त्याच्यामध्ये प्रसाद टाकायचा. तसं आपलं आपलं हे ताट स्वच्छ आणि शुद्ध झाल्याशिवाय परमात्म्याच्या कृपेचा प्रसाद प्राप्त होत नाही. परमात्म्याचा प्रसाद प्राप्त करण्याकरता अधिकारी बनावं. परमात्मा देईल, पण कोणी अधिकारी व्हा. आणि अधिकारी होण्याकरता भागवत ऐकायचं आहे, अधिकारी होण्याकरता पारायण करायचं आहे. परमात्म्याची कृपा व्हावी हा अधिकार. आणि मग परमात्मा प्रसाद देतो, त्या प्रसादाला हे काल्याचा प्रसाद म्हणतात. तो काल आहे आणि मग त्याची प्राप्ती होण्याकरता आपल्याला काल्यानं सांगता करावी लागते. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग परमात्मा कृपा प्राप्त झाल्यानंतर काय अवस्था निर्माण होते त्या अवस्थेचा विचार करणार आहे. विठ्ठला आनंद सुख प्रत्येकाला अपेक्षित आहे. लहान असो मोठा असो, गरीब असो श्रीमंत असो, लहान मुलगा असो मोठा मुलगा असो, बाळ असो,
प्रत्येकाला सुख अपेक्षित आहे. पण गंमत काय, प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या भिन्न आहे. प्रत्येकाच्या आज बसलेल्या माणसाला सुखाची व्याख्या वेगळी, उठलेल्याची सुखाची व्याख्या वेगळी आहे. बसलेल्याला विचारलं तुम्हाला कशात सुख आहे, ते म्हणजे लई गुडघे दुखायला लवकर उरका. उभं राहण्यात त्यांना सुख आहे. आणि उभं राहणाऱ्याचं ते म्हणजे उभं राहून ताटले, आता बसण्यात सुख आहे. प्रत्येकाला सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. गंमत अशी आहे, प्रत्येकाला सुख पाहिजे मात्र सत्य आहे. कोणीच म्हणत नाही माझं लागे दुःख व्हावे, आईशे कोणी भावे ना जीवे, असं कोणच नाही की मला दुःख व्हावं. एकच झाली ती कुंती माता, त्याचा विचार वेगळा आहे. दुःख व्हावं वाटत नाही, सुख हवं वाटतं. पण त्याच्यातली सगळ्यात मोठी एक गंमत सांगतो आणखी, प्रत्येकाला सुख पाहिजे पण देव नको आहे. सुख पाहिजे पण देव नको. मी जर तुम्हाला विचारलं आता देव पाहिजे का सुख पाहिजे, तुम्ही काय सांगाल? कुणीच म्हणणार नाही देव पाहिजे, सुखच पाहिजे. म्हणणार का देव पाहिजे? नाही म्हणणार. माझ्या कीर्तनापुरतं मन हलू नका. देव कुणाला पाहिजे, कुणाला नको आहे. परंतु देव आणि सुख हे वेगळं नाहीच आहे. इथं अडचण आहे. सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे. सुख रूपाईचा तुझा कोणी सागा, सुख रूपाईचा तुझा कोणी सागा, सुख रूपाईचा तुझा कोणी सागा, सुख रूपाईचा तुझा कोणी विनाशाय श्रीकृष्णाय आनंदाचा कंद उभा, सर्व सुखाचे आगर वगैरे वगैरे प्रमाण बघा. देव आणि सुख वेगळं नाही. सुख म्हणजे देव आहे, देव म्हणजेच सुख आहे. आता गंमत अशी आहे, देव म्हणजे सुख आहे, सुख म्हणजे देव आहे. मग आपण सुखी का दुःखी? आपण सुखी का दुःखी? कुणीकडे तरी इकडे मतदान टाका की बाद होईल.
कुठलाच उमेदवार नाही पटला तर नोटाला टाकायचे, फक्त नोटा घ्यायच्या नाही. सुख म्हणजे देव आहे, देव म्हणजे सुख आहे. आम्ही सुख शोधतोय पण आम्ही बाहेर शोधतोय. कुणाला पत्नी कोण पाहिजे, कुणाला मुला कोण पाहिजे, कुणाला मित्रा कोण पाहिजे, कुणाला शेजाऱ्या कोण पाहिजे, कुणाला पुन्हा कोण पाहिजे. आम्ही सुख बाहेर शोधतोय. आमची अडचणच इथं झाली आहे. सुख आमच्या जवळ आहे, सुख बाहेर मिळत नसतं. सुख असं किलोवर छटाकावर मिळत नाही. आणि असं किलोवर जर सुख मिळालं असतं त्या पैशावाल्या लोकांनी आपल्याला शिल्लक ठेवलंच नसतं. त्याने घेतलं असतं किलो किलो कपाटात ठेवलं असतं त्याचे सासून. विकत सुख मिळत नाही, बाहेर सुख नाही. सुखात्मक परमात्म तत्व हे आमचं स्वरूप आहे. शरीर अवचिन्न ब्रह्म, शरीर अधिष्ठित ब्रह्म हे वेगळं नसतं. जीवांश हा परमात्मा रूपच आहे. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. परमात्मा हा सुखरूप आहे आणि परमात्मा रूप आपलं स्वरूप आहे. विठाला म्हणजे कळलं का? परमात्मा हा सुखरूप आहे आणि परमात्मा रूप आपलं स्वरूप आहे. मम योंश जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षित मम. देवाची बरे, देवाची बरे, तुला नाही खरे, तुला नाही खरे, तुला नाही खरे. देवाची बरे, देवाची बरे, तुला नाही खरे, तुला नाही खरे, तुला नाही खरे. देवाची बरे, देवाची सगळीकडे देव आहे का नाही? आहे. विठ्ठल जळेस्थळी रिता ठाव नाही, अजम्या दृष्टीने पाहिला. सर्वं खलविदं ब्रह्म. सगळं काय आहे? ब्रह्मच आहे. नरनारी बाळे अवघा नारायण, सगळं परमात्मा तत्वच आहे. येरो म्हणे काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी, जेथे तेथे. मग इथे आहे का नाही? आहे. आपण जिथं आहोत तिथं आहे का नाही? आहे. मग आपण देव आहोत का? देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, आपण देवच आहे. सुख रूप परमात्मा तत्व हे आपल्या जवळ आहे. आपण बाहेर बघतो, सुख घरात आहे ना आम्ही दारात. 80-85 वर्ष वयाची म्हातारी, डोळ्याचं दिसायला कमी झालं, चष्मा लाभ होईना गेलता, चष्म्याच्या पलीकडे गेली ती दृष्टी. आंधळी दिसायला जवळजवळ थोडं कमी दिसत होतं, पण म्हातारीला गुजरी शिवायचा नाद, बदली शिवायचा ते नाद होता. गुजरी शिवत बसायची की घरामध्ये तिने आपलं इकडे तिकडे तुकडे वाया जाऊ नये म्हणून ते म्हाताऱ्या माणसाचा नाद होता, पण ते कामाचा नाद होता. फाटके कपडे वाया जाण्यापेक्षा त्या गुजरीला डिझाईन बाज कोणाकडे लय भारी बदले असते. आपल्याकडे जरा बदगा असते, बदग्याचा धागा इथे पण तिथे एक असते, धागा पायात अडकते कधी कधी. पण गुजरी वेगळी, ती शिवत बसली. शिवता शिवता तिची सुई हरवली. सुई हरवली, शोधायला दिसाना गेली. तेवढ्यात तिला काय झालं,
घरात जरा अंधार कमी होता आणि बाहेर ग्रामपंचायतच्या लोकांनी मोठाची मोठा फोकस लावला होता. तिला वाटलं उजेडात जाऊन सुई शोधावी म्हणून उजेडात गेली सुई शोधावी. अर्धा पाऊण तास झालं सुई सापडना. एक तरुण मुलगी त्या रस्त्याने चालली होती. आजी ग काय करतीस ग? माय मी सुई शोधते. बस बस तू बस, आता तुला दिसत नसत मी शोधून देते. त्या मुलीनं सगळीकडे शोध घेतला. तासभर सुई सापडना. ती मुलगी म्हणली आजी नेमकी कुठं हरवली सांग बरं, म्हणजे मी तिथं जाऊन बघते. ती म्हणली घरात. आणि शोधती कुठं? दारात. कधी सापडल? किती दिवसानं सापडणार? आमची गंमत तशी झाली आहे. आमचा जन्म चालला, बाहेर आम्ही सुख शोधतोय, पण मिळाना सर्व सुखाची आशा. भेटत नाही. जिथं सुखच नाही तिथं शोधून काय फायदा आहे? मग सुख आहे कुठं? ऐसा हृदयामध्ये मी आसता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी. सुख आहे गोकुळात आणि शोधतोय बाहेर. सुख कुठं? गोकुळात. आणि गोकुळ कुठं? उत्तर प्रदेश मध्ये. हा वृंदावन गोकुळ तिकडे आहे ना. जायचंय आता 15 जानेवारीला आम्हाला. तुम्ही जाऊन आले बरीचशी मंडळी इथली. राहिल्या कोणीतरी या बरोबर. गणपतरावकडे मला संपर्क कैलासराव आहे, गणपतराव आहे. नाही तर कोणीच नाही भेटलं तर आमचे भाऊ इथं बसलेले असतीलच. नाही काय बघा, गोकुळ म्हणजे गोनाम इंद्रिय पुलनाम समूह. हे काय आहे? गोकुळ आहे. आणि सुखरूप परमात्मा तत्व कुठे आहे? हृदयात आहे, आपल्या जवळ आहे. सर्व घटी राम देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. प्रकाश
सगळी घट आहेत का नाही, ही घट रामरूपच आहे. आकार वेगळा आहे, नावं वेगळी आहेत, रूप वेगळं आहे, पण स्वरूप एकच आहे. ते आहे ब्रह्म, ते आहे परमात्मा रूप. मग आपण कोण आहोत? सुखरूप रामरूपच आहेत. कारण ते सुख असणार आपल्या जवळ आहे, बाहेर सुख नाही. आणि बघा ते जे सुख आहे ते आपल्या जवळ जे सुख आहे, सुख हे सुख तत्व आहे, ते सुखाचा आगार तत्व आहे. मग ते सुख किती छटाकभर किलोभर, आपल्या जवळ जे सुख आहे ते अंत पार. अंत लागत नाही, त्याचा पार लागत नाही. अरे या सुखाचा अंत कसा लागेल? नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती जोडा. या आनंदाला दुसरा जोडाच नाही, कारण हे आनंद रूपच आहे. त्यामुळं या आनंदाचा अंत लागत नाही. काय आपल्याला थोडं 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 जे सुख मिळाले वाटतंय का नाही, सगळं इथूनच येते. कुणाला वाटतं पाहण्यातलं सुख, कुणाला ऐकण्यातलं सुख, कुणाला स्पर्श इंद्रियाचं सुख, कुणाला वाणीचं सुख. डोळ्याला काय? डोळ्याचा विषय शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषय आहेत, 5 इंद्रियाचे. डोळ्याचा विषय सुरेख आणि भेसूर, हे डोळ्याचा विषय आहे. त्यामुळे सुरेख बघायला मिळालं, सुंदर बघायला मिळालं, डोळ्याला काय होतं? सुख मिळतं, डोळ्याला सुख मिळतं. अरे पण ते सुखरूप जे परमात्मा तत्व आहे, आता या गोकुळातलं त्या बी गोकुळातलं बघा, हे गोकुळ तर सुखच आहे, पण त्या गोकुळात बघा, त्या गोकुळात बी सुखच आहे ना. सगळ्या गवळणी आनंदात आहेत, सगळे आनंदानं नाचतायत. मग त्या सुखाचं कारण असेल, त्यांना जे सुख मिळालंय त्या सुखाचा अंत नाही, पार नाही, अतिशय परा उच्च कोटीचं सुख मिळालंय की जे सुख संपणारच नाही. मग कशा कशाचं मिळालं? आता तसं सुख एकच आहे, पण त्याचे प्रकार वेगळे आहेत. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, एक गहू आणि प्रकार भाऊ. एक गहू प्रकार भाऊ, भाऊ नाही भाऊ, भाऊ म्हणजे अनेक. काय काय प्रकार? गव्हाचीच चपाती, गव्हाचीच पोळी, गव्हाचीच कुरवडी, गव्हाचीच पापडी. हे सगळे प्रकार कशाचे आहेत? गव्हाचेच आहेत. पण कुरवडी खायचा आनंद
चपातीत आहे का? नाही. चपातीतला आनंद पोळीत आहे का? नाही. पोळीचं चव वेगळी, पोळीचं सुख वेगळं, चपातीचं सुख वेगळं, उरवडीचं सुख वेगळं, पापडीचं सुख वेगळं. मग त्या गव्हाची केली लापसी गुळ टाकून, आता आणखीन चव बदलली, सुख वेगळं. पण आहे काय? गहूच. तसं डोळ्यात वाटे मिळणार सुख, कानाचं मिळणार सुख, स्पर्शेंद्रियाचं मिळणार सुख एकच आहे. वेगळं वेगळं वाटतं, मात्र जरी वाटलं तरी ते सगळं सुख गोकुळच्या लोकांना मिळालंय. म्हणून गोकुळीच्या सुखात अंतपार नाही लेखा. त्या परमात्म्याला पाहण्याचं सुख आहे. आता डोळ्याला आवडतं रूप, चांगलं रूप बघायला मिळालं की डोळ्याला काय वाटतं? बरं वाटतं. आणि देवाला बघितल्यानंतर देवापेक्षा दुसरा रूपवान कोण आहे? महाराज भगवान परमात्म्याचं रूप असं रूप आहे, बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी बरवा, बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी बरवा हो, बरवा हो हरी गोविंद गोपाळ गुण करवा हो, 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 सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा, सावळा हो हरी सावळा हो, 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 सावळा हो हरी सावळा भगवान परमात्म्यासारखं दुसरं कोणाचं रूप आहे? महाराज अधरम मधुरम वदरम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम. भगवंताचं सगळंच मधुर आहे. त्याचे गाल मधुर, त्याचे ओठ मधुर, त्याचं पाहणं मधुर, त्याचं हसणं मधुर, त्याचं सगळंच मधुर आहे. आपला मेळ लागत नाही बरं का त्याच्याशी. इकडं बघा, तिकडं काय लगेच लावून आहेत आणखी 12 वाजायचे जरा दम काढा. मी सांगायला गेलं आमचं कोणीकडे विचारा भगवान परमात्माचं सगळं मधुर आहे. त्याचं हसणं सुद्धा मधुर आहे. आमचं हसणं सुद्धा भिताड पडले. मी दर 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 हसते गे हसणंही भगवंताचं मधुर आहे. चला भगवान परमात्मा हा त्याचं रूप हे सावळ आहे, मनमोहक आहे. त्याच्या रूपापेक्षा दुसरं कोणाचं रूप सुंदर नाही. म्हणून हे जे सुख आहे त्याचा अंत नाही आणि पारही नाही. भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर अत्यंत सुख मिळतं. आणखी एक मुद्दा सांगतो. काही माणसं म्हणले अंत नाही पार नाही असं कसं काय? त्याचं कारण असं आहे, देवाला रोज जरी पाहिलं तरी नवं सुख आहे. आमचं रूप काय पाहण्यासारखे काय? आधीच तर पाहण्यासारखं नाही.
फट चांगले असले तर नाक मशीनं पाय दिले आणि नाक चांगलं असतं फट जांभळावणी. दोन्हीचा मेळ लागला तर कलर डांबर अँड कंपनीचा माल. सगळ्याचाच मेळ बसला दाता लावणे काय केलं आपला कशाचा मेळ लागत नाही. देवाचं सगळं मधुर आहे. आणखीन गंमत आहे, देवाला रोज पाहिलं तर रोज नवा आनंद आहे. नित्य नवा आनंद ओवाळिता. आम्हाला रोज नवा आनंद आहे का? रोज नाही. पहिल्या भेटीत बघण्याचा आनंद दुसऱ्या भेटीत नाही, दुसऱ्या भेटीतला तिसऱ्या भेटीत नाही. बरं दुसऱ्या शब्दात सांगतो, लग्न होण्याच्या आधी बघायला गेल्यावर झालेला आनंद, 4-2 लेकरं झाल्यावर पुन्हा पुन्हा काय माझ्या पुढे तोंड आण नको, तिकडे खापर घेऊन जाय म्हणजे पुन्हा काय बघायचं. खापराची वाटी आयसे झाले मुख, पुन्हा काय बघायचं करत नाही. खोबऱ्याच्या वाटीसारखं होऊन बसत असं, खोबऱ्याची वाटी खापरात असं मुख होतं आपलं. परमात्माचं तसं नाही, रोज नवा आनंद आहे परमात्म्याला पाहिल्याबरोबर. आणि म्हणून अंत पार नाही. पण या आनंदाचं कारण काय? दुसऱ्या चरणात बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा गुडिया तोरणे करते कथा गाती ढोबार कुमार
बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या अभंगाचा भाव पाहिला. आज या ठिकाणी काल्याचे कीर्तन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार केला. आता त्याचं चरित्राचा पाहिले आपण आता भरपूर विस्तारानं भागवतामध्ये. त्याचं चरित्र तर पुष्कळ आहे, पण गोकुळामध्ये विचार करत असताना त्यातल्या त्यात रांगताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा, आचरणाचा विचार करायचा नाही. का बरं? देवाचं चरित्र आचरण करण्याची ताकद आपल्या अंगात नाही. एक म्हातार मनुष्य, 4 मुलं, 4 सुना, नातू झालेली 10-5, सगळा परिवार मोठा, आणि ती कधीच भागवताला वगैरे जात नव्हतं. आलं नेमकं शेवटच्या दिवशी भागवतात ऐकलं. भगवंताचे 16,108 लग्न झाले. सगळं वर्णन ऐकलं. म्हातारं इतकं खुश झालं, घरी गेलं. पोरं म्हणले, बाबा कुठे गेलता आज? कधी नाही दिसत. भागवताला गेलतो म्हणे. गावात आपल्या भागवत आहे, काय गोड महाराज सांगते. लांबून आणलेत महाराज म्हणून मुद्दाम गेलतो ऐकायला. ऐकलं म्हणे. चांगलं झालं भागवत. काय भागवत गोड असते. मला खूप आनंद वाटला, बरं वाटलं हो. त्याच्या भागवताचं तुम्हाला काय आवडलं? काय सांगू तुम्हाला पोरा हो. महाराजांनी सांगितलं कृष्णानं 16,108 बायका केल्या. आवडलं तुम्हाला? आवडलं म्हणे. देव आहे तो, देव करीत नवल काय, देव 16,108 करील म्हणे. एवढं काय? तसं नाही, देव करू जा. 16,000 काय करीना, मला काय करायचंय. पण ऐकल्यापासून मला वाटायला आपल्याला 4-2 असाव्यात. पोरं म्हणजे बापरे, आता कार्यक्रम हे नव्हतं जात होतं भागवतातील बरं होतं. पण पोरं हुशार. पोरं म्हणजे करायचं तर करा, आपल्याला काय कमी, 100 एकर जमीन आहे, काही कमी नाही. तुम्हाला 4 करा, 2 करा, 10 करा, आमचं काही म्हणणं नाही. तुमच्या तुम्हाला सोबत तसं करा. पोरं काही बोलले नाहीत. म्हातारा दुपारच्याला जेवण करून मस्त झोपलं होतं आपलं घोंगडी टाकून. म्हातारा असं झोपलेलं बघितलं पोरायनी. 4च्या 4 पोरं बाहेर गेली. असा मोठा दगड चौघाने उचलला, जे आणला, डोक्यात नाही घातला, मला वाटलं घातला नाही. मारता कशाला विचारायचं. आणला त्याच्या छातीवर आणून ठेवला. ठेवल्याबरोबर मारता काय मला? आणखीन जमीन माझ्याच नावावर नाही म्हणले. मला मारता काय? पोरं म्हणजे मारित नाहीत. मारून कशाला पाप घ्यायचं? मारित नाहीत आम्ही. मग एवढा दगड उचला बरं म्हणले हातानं. आणि मूर्ख आहेत का? अक्कल आहे का तुम्हाला? म्हाताऱ्या माणसाला एवढा मोठा दगड उचलत असते का? आणि म्हाताऱ्या माणसाला 16,000 कशा सुचतात म्हणले. कृष्णानं ते गिरी गोवर्धन उचलला होता म्हणले करंगळीवर. उचला केवढा दगड? ती जमत नाही. आपल्या फायद्याच तेवढं जमते. माणसं परमार्थातली प्रमाण सुद्धा फायद्याचीच घेते. लय प्रमाण पाठ, पण फायद्याची. मी एसटीनं प्रवास करत होतो. आळंदीला शिकत असताना कार्यक्रमाला सुरुवातीच्या काळात खूप फिरलो मी एसटीनं. खूप ह्याची त्या टोकाला एसटीनं फिरायचं सुरुवातीला. त्याच्या मला पैसे बी कमी मिळायचे, समाजाकडे बी नव्हते, संप्रदाय बी कमी मिळायचे. एसटीनं फिरत असताना ती लय गंमत असायची. उन्हाळ्यात कार्यक्रमाची रांग असायची, लगन सराई, भरती गर्दी द्यायची, तिला जागा मिळत नसायची. त्या शिवाजीनगरला कसली गर्दीत मध्ये शिरलो, जागा मिळाली आणि जागा धरून बसलोय गर्दीत. गाडी पुण्याच्या बाहेर आली, गाडीला तोफा गर्दी, उभा राहायला जागा नाही, पाय ठेवायला गर्दी पुष्कळ. मी आपल्या जागा धरून बसलो होतो. थोड्यामध्ये माझ्या बाजूला एक धबीमुळा असा उभा होता परिवार सारखा. पुण्याच्या बाहेर गाडी आली, तर माझ्याकडे बघितलं. म्हणलं महाराज आहेत का? म्हणलं हो. आळंदीला असताय? म्हणलं हो. कीर्तन बी करता म्हणून. तो म्हणजे कीर्तन बी करतो. उठा म्हणला. उठा म्हणतो. उठा म्हणलं का? तुझी जागा आहे का? म्हणलं नाही. रिझर्वेशन केलंय का? म्हणलं नाही. अरे बाबा, मी एवढी गर्दी जागा धरली, मला लांब आंबाजोगाईपर्यंत प्रवास करायचा आहे, एवढ्या गर्दीत मी सोडली, मला कशाला? उठा म्हणला. अरे पण का? आबा पाठ नाही का म्हणला तुम्हाला?
लोकांचा जगाच्या कल्याणा संतांच्या युगोती कुठं मला बसू द्या, तुम्ही उभं राहा. निस्तच कीर्तना सांगतो का मला? म्हणजे खरंय तुझं. मग दुसरा अभंग तुला पाठ नाही का? घाली संताशी असणे ही कोणी पाठ करायचा? ही बी आपण पाठ करते. थोडा फायद्याचा तेवढा बरं पाठ होतोय. कृष्णाचं चरित्र आचरण करण्याची सामर्थ्य आपल्या अंगात. उच्चार करायचा. आगमी चरित्र आहे. भगवान परमात्म्याने गोकुळात आनंद द्यायला सुरुवात केली. गवळणीने यावं, नंदबाबाच्या वाडीवर आनंद घ्यावा. पण गोपालाचा नंबर लागला नव्हता. पेंद्या बोबड्या सुद्धा मी हाक मारले, कृष्णा, ए कृष्ण कन्हैया, अरे बाहेर ये की बाबा. आम्ही का भजन केलं नाही का? आम्ही का परमार्थ केलं नाही का? सगळ्यांना बाहेरच केलंय का? बाहेरचीच पंगत पहिली बसविलीस का? बसविनाच पण दुसरी तरी आम्हाला जीव घाल अशी गोपाळ म्हणतो. पहिली पंगत बसवायची पद्धत कोणी काढली? कृष्णाने. आनंद अगोदर कुणाला दिला? गवळणीला दिला का नाही? वाड्यावर गोपाळाला प्रवेश नव्हता, गवळणीलाच प्रवेश. मग आनंद कुणाला मिळाला अगोदर? गवळणीला. मग पहिली पंगत कुणाची झाली? महिला मंडळाची. तू गोपाळ म्हणले घाल बाबा घालायची, तर पहिली पंगत त्यांची संख्या जास्त आहे, भावना जास्त आहे, मान्य आम्हाला. पण आम्ही बी थोडं भजन केले. दुसरा नंबर आमचा तरी लाव. आमचा बी विचार कर. बाहेर ये. भगवान म्हणले आलो. भगवान वाड्याच्या बाहेर आले. 5 वर्षाचे झाले होते. कीर्तनात लवकर मोठे होतात. काय रे पेंद्या, काय पाहिजे बघ आमच्या तब्येतीकडे. अरे मागच्या अवतारात झाडाचा पाला खाऊन भजन केलं. कधीतरी आमचा विचार कर. या अवतारात तरी भगवान म्हणले देतो पोटभर. या अवघे माझ्या मागे मागे आज घेतो पोट भरी पुरे म्हणाल. रोज एका वाड्यावर जावं, काय खायचे तेवढं घ्यावं. पाहते गवळणी तवती पालती दुधानी
गाडगी फोडून टाकायची, पालती घालायची. मागे कोण चोर असल माहिती का तुला? हे गवळण म्हणजे मला माहिती, तया विनाशी नव्हे दुसरी आयशी. मग चला चला सगळ्या मिळून चला. सगळ्या गवळी नंदबाबाच्या वाड्यावर आले. यशोदा, हे नंदराणी बाहेर ये, बाहेर ये. यशोदा बाहेर आली. बघतो एवढ्या गवळी नटून आल्या. नटून का आलत्या? आज सगुण ब्रह्माच्या समोर जायचंय, देवाच्या समोर जायचंय. परमात्मा आत्म्याचा पती आहे, त्याच्या समोर जायचंय. नटून गेलं पाहिजे. नटून गवळणी आलत्या. त्याला अगोदर बघायचंय परमात्म्याला. यशोदा बाहेर, बाहेर ये. काय झालं? काय झालं? कुठे तुझा कृष्णा? कुठे कुठे कृष्णा कुठे आहे? अगं खेळायला गेलाय. बोलव का? अगोदर बोलव. गवळणीला बघायचं होतं बरं का, नाटक करत होत्या. बघायचंय अगोदर, बघून मग घराने सांगू म्हणलं. बोलव. यशोदा मैयानं हाक मारली. कन्हैया. काय यशोदेची भक्ती असेल, काय आवाजाचं सामर्थ्य असेल, काय योग्यता असेल. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, त्रैलोक्याचा स्वामी. आवाज आल्याबरोबर आई आलो, आई आलो. हे आला, लवकर ये रे. आलो आई. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. काय यशोदा म्हणे याचा अधिकार आहे. जगाच्या मालकानं म्हणावं आई आलो 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 आई. हे आला लोक आलो आई आलो आलो. योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळसी, योग्या दुर्लभ जपी तपी सगळ्याच्या ध्यानात येणारा परमात्मा यशोदा मातेला म्हणतो आई आलो. काय ताकद असेल माऊलीची द्या. आलो आई. भगवान पळत आले. बघितला तो मोरच्या घरी आलाय. कुछ ना कुछ करना पडेगा, नाही तो गडबड हो जाएगी. भगवान आले. आईचा पदर धरला. लेकराचा आधार म्हणजे पदर. पदराचा आधार लेकराला नाही दिला की म्हातारपणी आदर. पुन्हा कायचा आदर मिळते. भगवान पळत आले. आईचा पदर धरला. ढाल असते लेकराची. काय उद्या डबा सांडू, तेल सांडू, दूध सांडू. आईचा पदर धरला. काय म्हणते, माय माझं लेकरू गुणाचा एक डबा पालता का. भगवान आले. गवळणीनो, हे गवळणीनो, आलं बघा माझं बाळ किती गुणाचं आहे. माझं बाळ गुणाचं आहे. अजिबात तसलं माझं बाळ यशोदा लय गुणाचं नाही. याची खोडी एक आहे का? याच्या खोड्या सांगू किती. काय केलं? परवा आला आमच्या घरात, दार निजला होता म्हातारा. 80 वर्षाचं म्हातारा दारात झोपलं होतं. तुझा कृष्ण आला आणि 80 लिटर ताकाचा डेरा उचलला म्हाताऱ्याच्या दिशी फोडला. मग खाल्लं पिलं होतं म्हणून जगलं नाही तर कचकलं असतं तर. 5 वर्षाचे बाळ माझे गे, अंगणी खेळ खेळे गे. 5 वर्षाच्या लेकराला 80 लिटर ताकाचा डेरा उचलत नाही. उगं काही बी सामनं पाय पण घ्यायले म्हणून. तेवढ्या दुसरी गवळण म्हणली यशोदा, हे बारीक सारीक सोड. तुझ्या कृष्णात चोऱ्या करायला. चोऱ्या काय चोरलं? लोणी चोरलं. लोणी? माझ्या घरी लोण्याचा पुरा आलाय, तुलाच खायला मिळत नसल. तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. मिठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही ओढाळा आहे, तुम्ही याच्या लोण्यात तुम्हीच लोणी खाता आणि माझ्या लेकरावर आळ घेता का काय? दुसरी म्हणली यशोदा, बारकं सारखं सोड. खरं सांगते तुला, खरं सांगते, तुझं पोरग लय खोडपत्री आहे. काय केलं? सासू सुनाचं भांडण लावतोय.
यशोदा म्हणे माझं काय कळीचं नारद पोरगे का काय बी सांगायला लागला. खरं सांगते सासू सुनाच. कसं आमच्या घरी आला होता, मग रात्री आला आणि जाताना काय केलं त्यानं सगळ्याला खाऊ घातलं, बाहेर काढलं गोपाळाला, हातात लोणी घेतलं. 4 सुना होते त्या सासूबाईला, त्या 4ही सुनाच्या तोंडाला लोण्याच्या मिशा काढल्या. असं लोणी पुसलं तोंडाला आणि म्हातारीच्या तोंडाला पुसलं गेलं निघून. त्या काळात राष्ट्रपती राजवट होती. सासू बोले सुना आले. आता सरकार बदली झालं, आता सुन बोले खुशाल सासू आले म्हणायला लागला. काळ आहे, काळानुसार पण ते सगळं. त्या काळात 4ही सुनाला लोणी लावलं आणि आमची पहाट सासूबाई उठली, दळण दळायचं, पाणी भरायचं. उठा उठा बाहेर या लवकर, चांदणी उगवली, या बाहेर. आणि एक एक सुनाला तोंडाचं लोणी बघितल्यावर जेव्हा सासूबाईनं हरिपाठ चालू केला, ज्ञान भरायचं नाही, उतरंडीचा हरिपाठ आहे, फक्त सुनासाठीच तयार झालाय. अशा चाली लागल्या धनादन. अशा हर्षद महाराजसारखे चाली नाही त्या चाली सेपरेट असतात, त्या चाली दुसऱ्याला जमत नाही का. जेव्हा सुरुवात झाली, रात्रीच्याला उठून खात्यात कशा खाऊन मी कधी येत नाही का, खायचंय तर खावं, मागून खावं की. जेव्हा बोलायली सासू लहानी सुंदर थोडी आगाऊ होती. थोरला म्हणली लय म्हातारी बोलायली पण तिच्या तोंडाला दिसायला थोरली म्हणली बघ गबस, बोलून बोलून किती बोलणार आहे, व गबस. महागारी बोलून ये, लोक नाव ठेवतील, फलाण्याच्या मुली महागारी बोलत्यात, फलाण्याच्या सुना महागारी बोलत्यात, लोक नाव ठेवत असते, अशी महागारी बोलायचं नसतंय. त्या काळात अशी भीती होती, कुणी नाव ठेवी महागारी बोलायचं. आता कोण बोलते आता काळ बदललाय, नको बाय बोलू नको महागारी. ती म्हणली न बोलता दाखव का सासूला हात, न बोलता दाखव पण महागारी बोलू नको. म्हणजे बर. ती आतमध्ये गेली, मोठा आरसा घेऊन आली, मध्येच उभा राहिली अशी. सासूबाई तिकडून महागारी फिरली. रात्री त्याला उठून खात्यात, खाय नका, खाल्लं तर खाल्लं पण तोंडाचं पुसायचं तरी कळतंय का, असं म्हणायला आरशात बघायला माझ्या मी तोंडाला लागले. म्हणली सासूबाई तुम्ही किती वाजता उठला होता. सासू म्हणजे माझं तुम्ही तुम्हाला बोला कामाला. शिकाराने यशोदेला सांगायला सुरुवात केली आणि यशोदेला सगळ्या मिळून घेऊन सांगितलं, यशोदे आता मला ऐकायचं पलीकडे झालंय. यशोदे तुझे तुलाच गोड वाटे काना यशोदे बाळ तुझा यशोदाबाई तुला गोड वाटते पण आमचं बाळ आम्हाला मात्र गावात राहिलेलं नाही. यशोदा म्हणजे आता तुम्हाला कशाला गावाच्या बाहेर जा म्हणावं, मीच माझ्या लेकराला घालवते. आता 12 वाजले. कृष्णा उद्या जाई
आज यशोदा मायाने कृष्णाला फार सुंदर नटवलं. आहा काय शोभा आहे. केसाचा जुट्टा बांधला वरी मोराचा पंख, कमरेला पिवळा पितांबर, पायात पैंजण, दंडामध्ये बाजूबंद आहे, कमरेला शेला बांधलेला आहे, बासरी खोवलेली त्या शेलेला, केसरी गंधाचा टिळा दिलाय, काजळाचा टिकला लावलाय, गळ्यामध्ये नीलमणी आहे नीलमणी, आणि त्या नीलमण्याचा प्रकाश पडलाय पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा विठो देखील हो असा सुंदर प्रकाश पडू लागला चेहऱ्यावर. हातात एक कोंबडी दिली, खांद्यावर हातात काठी दिली, भाकरी ठेवायला जाळी दिली, असं भगवंताला नटवलं. आणि भगवान गाई घेऊन निघाले. हे द्या बाबड्या सगळे गाई. यशोदा माया म्हणते, हे बाळावर इकडे अरे, जवळीच खेळा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. हे बाळावर लांब जाऊ नका बरं का, माझा प्राण आहे बरं का, जवळ खेळा लांब जाऊ नका, सगळ्याला सूचना करते. आणि भगवान गाई घेऊन यमुनेच्या काठावर आले, गाई चरायला सोडल्या आणि वाळवंटामध्ये चेंडू रघुटी नाना प्रकारचे खेळ, भवरा खेळ, भवरा गबाई भवरा, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ झाले. गोपाळ म्हणले, खांदे भार पोटी भूक, आय खेळायाचे सुख, चला वळवू गाई, बैसो देवो एके ठाई, बहु केली वनवन, आय पिके झाला सीन. कन्हैया भूक लागली, आता ऊन तापाय लागले, पुन्हा पावसाला दणका दिला तर जेवायचा मेळ लागायचा नाही. आता बघ जरा जेवायचं बघ, काय आहे का नाही, भूक लागली आम्हाला. भगवान म्हणले, जेवायला देतो पण गाई वळवून आणा, मोकार गाई सोडल्यावर जेवायला मिळत नाही, आपल्याला शेतकरी हाणतील काठीनं, गाई आणा. अरे आणतो म्हणे गाई, आम्ही काय नाही म्हणायला लागलोय का. पण त्या ठिकाणी बाकीचे गोपाळ तुकाराम महाराजांकडे गेले, महाराज गाई वळत्या पुरं आपण बाकी सगळ्या, पण ये गाई हे तांदळ येऊ ऐकतच नाही बाकी सगळ्या गाई. आणि मग तुकोबारा म्हणजे थांबा, ज्याच्या मालकीची त्यालाच बोलतो म्हणले मी. कृष्णा काय गाई वळत्या करताना आम्हाला सांगतोच रोज, आम्ही करतो नाही असं नाही, गाई तुझ्या वळते आम्हाला, हे आम्हाला सगळं कळतंय, पण जाऊ दे आता करतोय म्हणून करतोय, पण ये गायले टांगळे आम्हाला किती परेशान करते माहिती का तुला. असं ह्या गाई कुणाच्या मालकीच्या आहेत, दिले इंद्रिय हात हे गाई सगळ्या त्या गाई आहेत, मालकीच्या चिरवळत्या आपल्याला. ये गाय आगाव आहे, ऐकत नाही, किती परेशान करते आम्हाला, आहे का तुला काय आमची काळजी. कोणची गाय, मन नावाची गाय. तो का म्हणे, तो राख मनेरी. अरे तू ती मनेरी गाय राख, ती फलती आगाव आहे, ते आम्हाला ताकद येत नाही. तू आण जा, वळती कर, एवढी तरी कर. एक गायची आम्हाला लावतोस सारखं गोड बोलून वाचा करून घेतो आमच्याकडून. काही माणसं हुशार असते, गोराकी ठेवायची गरज नाही, गोड बोलून बरोबर वळत्या करून घेतात पुन्हा पण जनावराच्या. पण गोड बोलायला आलं पाहिजे. तू एक बी वळती करत नाही, नुसतं का पाहतोय तर बांधावर बसून आम्हालाच पळवितोस. जा. भगवान म्हणले, वळव, मला जायची गरज नाही. मग लबाडी करत नाही. बघ गाय कशी ती पळत. भगवंताने आपली बासरी काढली कमराची, मधु मधुर मधुर वाजवितो मुरली. आणि मुरलीचा नाद घुमल्याबरोबर त्या नादाला त्या गवळणी लोकते, तसे त्या गाई
मन वेधिले, दोन्ही शब्द आहे. मनाला वेधलं भगवंतानं. भगवंताचं चरित्र मोठं गोड आहे. किती वेळ मी सांगितलं तरी सांगावंच वाटते ना ऐकावंच वाटते, पण वेळेची मर्यादा असते. आणि आज जरा थोडं लांब जायचं नावीला झालं, त्यामुळं जरा बघू आणि पुढच्या आणि चालूच आपलं पुढच्या वर्षावर बचन घेतो और बिघडेल. पुन्हा आणखी आहेच आहे तो का म्हणजे छंदे मन वेधिले किंवा मोहिले गोविंदे सगळ्या काही एका जागेवर आणल्या. भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिले. सगळी लहान लहान मुलं जवळ घेतली. मोठी अशी गोल कमळाच्या फुलासारखी रचना केली. आज ओस अमरावती काला पहावया इथे देव विसरती देहभाव आपुला. आम्हाला काल्याचा प्रसाद द्या वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका. टुकटुक माकड तुम्हाला काला नाही, आम्ही खाणार पंक्तीला येऊन बसणार. भगवान म्हणले वाढायला मी घरचा माणूस बघून मोठमोठी होत नाही, तुम्ही काळजी करू नका. काल्याचे असे देव जळे झाले मासे झाले. येताल का नाही यमुनेच्या ढोळावर हात धुवायला, मग आम्ही काला खाऊ. भगवान म्हणले हात धुवायला जायचं नाही. काला घेतल्या मग हात कुठं पुसायचा, गायरानात पुसायचा. तिथं कुठल्या देवतेचा वास नाही. नामदेवरायचा अभंग आहे. सगळे जय्यत तयारी केली. भगवान उभे राहिले. भागवतकार गोड वर्णन करतात. ठरपटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामी पाणी मसुर कवलम तत्फलांगुलीषु तिष्ठन वाद्यस्फुरे सुरधो हासयन् नरवविस्वे स्वये स्वर्गे लोके निसती भुभुजे यज्ञ भुगभाल केले. पुंडरी प्रसादातून मिळणार आहे. चाल होणार आहे, नंतर आरती होईल. तोपर्यंत कुणी उठायचं नाही. नाही बा, आपण भाग्यवान आहोत. आपल्या गावामध्ये सर्व कार्य संपन्न होत आहे. मोरवड ग्रामस्थ मंडळी भाग्यवान आहेत. एकादशीची पंगत पंढरपूरची आहे. पावनधामची पौर्णिमेची पंगत त्यांच्याकडे आहे. सर्वांनी त्या पंक्तीमध्ये थोडं सगळ्यांनी सहभागी व्हायचं. एकल्याचा नवे खेळ मिळवणी मिळविला. या सप्त्यात सगळ्यांना भागवत पुन्हा पुढच्या वर्षी आपल्याला करायचंय. सगळे जर सहभागी झाले तर चालत राहील असाच आनंद पुढं. हे काही एका दुसऱ्याचं काम नसतं. सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळ्यांनी सहकार्य केलं तर आनंद मिळेल. आपण ते देता हे अन्नदान वगैरे सगळं धान्य एक संस्थांवर अन्नदानाकरता जाते. आपल्याला कल्पना आहे. आपण जरूर या. आणि उद्याच्या दसऱ्याला संस्थांचा वर्धापन दिवस आहे. दुपारी 10 ते 12 कीर्तन आहे. बहुसंख्येने त्या दिवशी आपल्याला गुरुमंत्र माळ घालायची, त्यांनी यावं. सर्वांना त्या संस्थांचं आमंत्रण आहे. आणि कार्तिकीला पावनधाम संस्थांवरून पंढरपूरला पै दिंडी सोहळा जाणार आहे. शक्यता अशी आहे आता थोडं चांदीचा रथ वगैरे बनवायचं नियोजन महाराजांनीच हातात घेतले. रात्री सांगितलं महाराजांनी का आषाढीला तिकडून देऊन कार्तिकीला इकडून सोहळा करायचा असा विचार चाललेला आहे संस्थांच्या वतीनं. मग त्याच्यामुळे आता तुम्ही आषाढीला तिकडे जाताय तर कार्तिकीला इकडून हा जमलं तर काका महाराज टाळी वाजवा. आणि इकडले एक आमचे काका महाराज, भाऊसाहेब महाराज, नाना महाराज, काका महाराज. खूप आणखी निवेदन झाले, आणखी व्हायले सगळेचा. आता उद्या कर्नाटकला महाराजांना पालखी तयार करणार आहेत. जवळजवळ सगळा खर्च ते शक्यता आहे. तिकडून आपल्याला पादुका सुद्धा चांदीच्या स्वतः संस्थान बनवून तिथून महाराज बनवून तिथं जशा पादुका तशाच बनवून आणणार आहे. तशाच महाराजांनी मनावर घेतले. आपण महाराजांनी म्हणलं महाराज मला लय व्याप पैसे म्हणजे नाही, मी फिरतो तुमच्या बरोबर गावमध्ये. त्यामुळं बघू आपण ज्यावेळेला नियोजन झालं त्यावेळेला मी येईलच. संस्थान आणि मोरवड गावचा अनन्य संबंध असा टिकून राहावा, भेद आपल्यात काहीच निर्माण होऊ नये आणि आपली सेवा भाव पांडुरंगाच्या चरणी प्राप्त व्हावी. माझं काय नाही. मला सांगितलं संन्यासाला काय 20 गाव 30 गावच्या संन्यासाला 40 गाव. आम्हाला काय असतं बाबा एवढे पत्र पाळतो. आपण आपल्याने आनंद घ्यायचा, एकमेकांमध्ये एकत्रित यायचा, आनंद घ्यायचा. आपण सर्वांनी मायबाप हे जीवन अनमोल आहे. भारतात आपण जन्माला आलेली माणसं आहेत. लेकरावरती संस्कार करा. जगात श्रीमंत माणूस कोण आहे? पैशावाला नाही.
ज्याची मुलं निर्व्यसनी आणि सदाचारी तो श्रीमंत आहे, आणि ज्याची मुलं व्यसनी आणि दुराचारी आहे त्याच्यासारखा दरिद्री मनुष्य जगात दुसरा कोणी नाही. म्हणून लेकरावरती आपण संस्कार करा. सकाळी उठल्यावर कपाळाला गंध लावा, रोज मंदिरात येऊन दर्शन करा. वृद्ध माणसाची आई वडिलांची दर्शन करा. लेकर आपलं बघून पाया पडायला शिकतील, पुन्हा म्हातारपणीला आता हाणणार नाही. सुनावर मुलीसारखं प्रेम करा, त्या सुनानं सासू सासरेवर आई वडिलासारखं प्रेम करावं. घरात आनंद राहील. आणि या मुखानं जेवढं जमेल तेवढं परमात्म्याचं किंवा संतांचं चिंतन करावं. एकमेकाचं वैरी बनण्यात काय अर्थ नाही महाराज. राजकारणाच्या जागेवर निवडणूक झाली की पुन्हा एकत्रित यायचं, पुन्हा 5 वर्षात डाव मांडायचा. कुणीतरी हारण, कुणीतरी जिंकन, कोण काय कायमचा अमरपट्टा बांधून आलेलं नसतं. त्याच्यामुळं आपल्यामध्ये वैर निर्माण करून घ्यायचं नाही. तिथला डाव तिथं पुन्हा मोडलं की पुन्हा एकत्रित 5 वर्ष राहायचं, आणि जेवढं जमेल तेवढं परमात्म्याच्या चिंतनामध्ये आपलं जीवन धन्य करून घ्यायचं. हातवरी करा. तुकाराम तुकाराम
Oh,